में गांजा तस्करी के खिलाफ जरीपटका पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर 3 आरोपियों को गिरफ्तार कर उनके कब्जे से बड़ी मात्रा में गांजा बरामद किया। पुलिस के अनुसार 22 अगस्त की सुबह पहाड़ी शाह दरगाह के पास मोतीबाग रेलवे क्रॉसिंग परिसर में कार्रवाई की गई। इस दौरान 3 आरोपियों के पास से 27 किलो 455 ग्राम गांजा बरामद हुआ, जिसकी कीमत करीब 5,40,900 रुपए बताई गई है। इसके अलावा पुलिस ने 3 मोबाइल फोन और 3 ई-स्कूटर भी जब्त किए। जब्त की गए पूरे माल की कीमत 6,22,800 रुपए बताई जा रही। इस मामले में पुलिस ने प्रकाश चंद, चतुर्भुज मेहर, विवेक, सुशील मेहर और गोपीनाथ चमारा लुहुल को गिरफ्तार किया है। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी गई है। आम्ही सपोनी आशिष मोरखडे दिनांक 22/8/2026 रोजी रात्र दरम्यान पेट्रोलिंग करत असताना खबरीद्वारे माहिती मिळाली की 3 इसम ओडिसावरून बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येत आहेत। तर त्या पद्धतीने वरिष्ठांना माहिती देऊन आम्ही सदर यातील पहिलवान शाह दरगाह परिसरामध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। 3 लोकांना ताब्यात घेतले, त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडून एकूण 27 किलो 545 ग्रॅम गांजा आणि 3 मोबाईल असा एकूण 6,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आणि त्यांची सदरचे आरोपी हे मूळ ओडिसाचे असून ते नेहमी 1-1.5 वर्षापासून सदर गांजाची वाहतूक करत आहेत व ती गांजा मुंबई, नागपूर आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये गांजा पोहोचवण्यात प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त माननीय पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील सर, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, उत्तर प्रादेशिक विभाग माननीय विनीता साहू मॅडम, उपायुक्त रमेश धुमाळ सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त बंडेवार सर यांचे मार्गदर्शनात, प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल काकसांडे सर, क्राईम पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी सर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात API मोरखडे व PSI देवचंद सहारे, SC रमेश यादव, PC पंकज, PC राकेश, PC मंगेश, PC नितेश व PC सचिन टेंगले यांच्या सायबर मदतीने करण्यात आली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष मोरखडे करत आहोत। प्रथम दर्शनात तपासामध्ये सदरचा माल मुंबईमध्ये नेण्याचा आरोपीने नेत असल्याचे आरोपीने सांगितले आहे, परंतु आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून पुढील तपास करण्यात येणार आहे। आणि सदर आरोपीचा माल ओडिसामधून कोणत्या ठिकाणून आणलेला आहे तर त्याबाबत सुद्धा तपास करण्यात येईल आणि आरोपी वाढण्याची शक्यता आहे। अजूनपर्यंत अद्यापर्यंत कोणत्याही महिलांच्या यामध्ये समावेश निष्पन्न झालेला नाही, परंतु पुढील तपासामध्ये निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। यातील अटक आरोपी प्रकाशचंद्र मेहर हा मागील 1.5-2 वर्षापासून गांजाचा सप्लाय करत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या लक्षात आलेले आहे। त्याच्यावर याच्या आधी नागपूर सिटीमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 8 किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत करून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे 2025 साली। आणि इतर आरोपींचा सहकार्य घेऊन हा गांजाचा मुंबई, नागपूर आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रामध्ये सप्लाय करत असल्याचे निष्पन्न झालेले आहे। आणि याच्यामध्ये कोणत्याही महिलांचा अद्यापर्यंत समावेश निष्पन्न झालेला नाही। पुढील तपास आरोपीचा PCR माननीय न्यायालयाने 26 तारखेपर्यंत 26/8 दिलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। इतर 2 आरोपींचे नावे विवेक मेहर आणि गोपीनाथ मजल हे तीनही आरोपी ओडिसातील कलाहंडी जिल्ह्यातील असून ते रेल्वेने माल वाहतूक करतात अशी त्यांची मोडस आहे। ब्यूरो रिपोर्ट NTV 24। अब दर्द को कहे अलविदा। बात रोग, जोड़ों का दर्द या सूजन से है परेशान? शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक में पाए अनुभवी आयुर्वेदिक उपचार जो जड़ से समस्या पर काम करता है। प्राकृतिक इलाज, भरोसेमंद देखभाल और बेहतर जीवन की ओर एक कदम। आज ही संपर्क करें और दर्द से पाए राहत। शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, स्वस्थ जीवन और आयुर्वेद के साथ।